या देशामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील तमाम माणसाला संविधानातून मताचा अधिकार, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। आज ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत राहायची असेल, जिवंत लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर माझं मत असं आहे की तुम्ही काही करा, लोकशाही जिवंत राहणार नाही या देशामध्ये। याचं एकमेव कारण असं आहे की जगातल्या कुठल्याही राष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीन नाही, फक्त भारत देशामध्ये ईव्हीएम मशीन आहे। आणि ईव्हीएम मशीन असल्यामुळं या देशामध्ये मतदानामध्ये प्रचंड घोटाळा आहे, धांदल आहे, गडबड आहे। आणि ह्या देशामधलं जे केंद्र सरकार असेल, या देशामधलं महाराष्ट्र सरकार असेल, हे सर्व मसनीच्या घोळातून आलेलं सरकार आहे। असा प्रचंड घोटाळा त्या मसनीमुळे होतोय। म्हणून गाव पातळीपासून ते दिल्ली पातळीपर्यंत मतदान हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे आणि तरच लोकशाही जिवंत राहणार आहे असं आहे। म्हणून मी गावागावामध्ये जातोय आणि जाणार आहे। आणि ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, लोकशाही बचाव असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय शिवराय, जय हिंद, वालेकुम सलाम, नमस्ते।